हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण दोन थेरम पाहिले. एक पहिला थेरम ऑफ पॅरलल ऍक्सेस आणि दुसरा पहिला थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सेस. तीन मार्क्सचे हे इक्वेशन्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे, इम्पॉर्टंट थेरम आहेत ते. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला जो बघायचा आहे तो म्हणजे एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ अ रोटेटिंग बॉडी. अँग्युलर मोमेंटमचं इक्वेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे इक्वेशन 3 मार्क्ससाठी विचारलं जातं. एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ अ रोटेटिंग बॉडी. यासाठी डायग्राम महत्वाची आहे. डायग्राम समजलं की बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातात. तर फर्स्ट ऑफ ऑल मी डायग्राम ड्रॉ करते. नाउ दिस वन इज द रोटेटिंग बॉडी, दिस वन इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अलॉंग ही रिजिड बॉडी आहे. ही रिजिड बॉडी तुम्ही कुठल्याही शेप मध्ये ड्रॉ करू शकता. ऍज वी नो दॅट द रिजिड बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स. सपोज दिस पार्टिकल्स आर हियर. द फर्स्ट पार्टिकल m1 is the mass of that first particle. It is at a distance r1 from the axis of rotation. m2 is the mass of second particle. This is at a distance r2 from the axis of rotation. Up to असे तुम्ही number of particles या ठिकाणी ड्रॉ करू शकता. ठीक आहे ना. तुम्ही हा इकडे काढला डझंट मॅटर. ऍज पर टेक्स्ट बुक तुम्हाला डायग्राम हवी असेल तशी काढा. नाउ दिस वन इज द nth particle. mn is the mass of nth particle. It is at a distance rn from the ऍक्सिस ऑफ रोटेशन. दिस इज द सेंट्रल पॉइंट. ठीक आहे. मग आता या ठिकाणी सॉरी आपल्याला अँग्युलर मोमेंटमचं इक्वेशन बघायचं आहे. ऍज वी नो दॅट द रिजिड बॉडी इज रोटेटिंग. दॅट मीन्स रिजिड बॉडी परफॉर्म्स द अँग्युलर मोमेंटम. रिजिड बॉडी जी आहे ती रिजिड बॉडी काय परफॉर्म करते तर रिजिड बॉडी सर्क्युलर मोशन म्हणजे इथे रोटेशन मोशन परफॉर्म करते. दिस रिजिड बॉडी इज परफॉर्मिंग रोटेशनल मोशन बट द पार्टिकल्स ऑफ द रिजिड बॉडी दे आर परफॉर्मिंग दी सर्क्युलर मोशन. हे जे पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स काय करतात सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. त्यामुळे प्रत्येक पार्टिकलचा स्पीड जो आहे तो स्पीड वेगळा असतो. प्रत्येक पार्टिकलचा स्पीड बिकॉज स्पीड हा डिस्टन्सवरती डिपेंड असतो. त्यामुळे प्रत्येक पार्टिकलचा स्पीड वेगळा असतो. त्यामुळे आपल्याला इक्वेशन्स या ठिकाणी वेगवेगळे मिळणार आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण काय करूया. नाउ दिस वन इज द p1. इट इज द लिनियर मोमेंटम ऑफ अ रोटेटिंग बॉडी. दिस वन इज द p2. It is that means not the rotating body, the particles. P1 is the linear momentum of first particle. P2 is the linear momentum of second particle. Up to Pn is the linear moment of nth number of particles. Now these are the number of particles, and this one is the rigid body. This rigid body is rotated with a constant angular velocity. Angular velocity कशी आहे constant आहे. constant angular velocity ही बॉडी काय होते रोटेट होते. हा ऍक्सिस ऑफ रोटेशन तुम्ही वन एंडला काढला तरी चालेल. सेंट्रल नॉट एक्झॅक्टली ऍट द सेंटर. एका एंडला तुम्ही हा ऍक्सिस ऑफ रोटेशन घेऊ शकता, ड्रॉ करू शकता. हा ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अलॉंग ही रिजिड बॉडी काय होते रोटेट होते. ठीक आहे. विथ अ सर्टन अँग्युलर व्हेलॉसिटी, कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीने रोटेट होते. नाव आता याच्यामध्ये जे कंटेंट्स आहेत ते आपण आधी लिहून घेऊया. हिअर m1 m2 m3 अप टू mn हे काय आहेत मासेस ऑफ इच पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलचे हे मासेस आहेत. मासेस ऑफ इच पार्टिकल. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहत आहोत r1 r2 r3 अप टू rn हे काय आहे डिस्टन्स ऑफ इच पार्टिकल फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. प्रत्येक पार्टिकलचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स. ठीक आहे. m1 m2 mn these are the masses of each particle. r1 r2 up to rn these are the distances of each particle from the axis of rotation. As we know that the velocity is different, therefore here v1 v2 v3 up to vn these are the velocities of each particle. नाव या ठिकाणी आपण काय करणार आहोत तर इथं आपण रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी यूज करणार आहोत. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये काय रिलेशन आहे v इज इक्वल्स टू r ओमेगा. मग v1 काय मिळणार आहे v1 इज इक्वल्स टू r1 ओमेगा. ओमेगा 1 लिहिणार का आपण नाही लिहिणार बिकॉज अँग्युलर व्हेलॉसिटी कशी आहे कॉन्स्टंट आहे. तसंच v2 काय मिळणार आहे v2 इज इक्वल्स टू r2
ओमेगा अप टू Vn काय मिळणार आहे, Vn इज इक्वल्स टू Rn ओमेगा. ठीक आहे, या ठिकाणी आपण रिलेशन यूज केलं. ह्या रिलेशनचा यूज करून आपण काय केलं, प्रत्येकाच्या व्हेलॉसिटीज या ठिकाणी मेन्शन केला. ठीक आहे. सिमिलरली आता लिनियर मोमेंटम, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम म्हणजेच काय, इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. मोमेंटमचा फॉर्म्युला काय, P इज इक्वल्स टू m इंटू V हा मोमेंटमचा फॉर्म्युला. मग लिनियर मोमेंटम फर्स्ट पार्टिकल साठी काय असेल, P1 इज इक्वल्स टू m1 इंटू V1 बिकॉज V1 इज द व्हेलॉसिटी अँड m इज द मास. मग आता इथं V1 ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया म्हणजे आपल्याला काय मिळेल, m1 R1 ओमेगा. P1 काय मिळाला, m1 R1 ओमेगा मिळाला. तसंच आपण P2 काढूया. P2 इज इक्वल्स टू m2 V2 इट मस्ट बी इक्वल्स टू m2 R2 ओमेगा. असंच आपण Pn पर्यंत व्हॅल्यू घेऊ शकतो. Pn इज इक्वल्स टू mn Rn mn Rn इट मस्ट बी इक्वल्स टू m2 R2 ओमेगा. आलं लक्षात. या ठिकाणी आपण काय काय केलं, इथं आपण मासेस घेतले, इथं डिस्टन्सेस घेतले, इथं व्हेलॉसिटी घेतली, रिलेशन वापरलं, व्हेलॉसिटी प्रत्येक पार्टिकलची फाइंड आउट केली, लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला इथं वापरला, त्याच्यानंतर प्रत्येकाचं लिनियर मोमेंटम फाइंड आउट केलं. व्हॉट इज द, आपल्याला इक्वेशन काय बघायचं, अँग्युलर मोमेंटम काढायचं. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर अँग्युलर मोमेंटम. फॉर्म्युला फॉर अँग्युलर मोमेंटम इज L इज इक्वल्स टू P R. व्हॉट इज द फॉर्म्युला, हा मॅग्निट्यूड फॉर्म लिहिलेला आहे. वेक्टर नोटेशन मध्ये क्रॉस आपण लिहितो. वेक्टर L इज इक्वल्स टू वेक्टर R क्रॉस वेक्टर P. हा वेक्टर नोटेशन मध्ये आहे, बट आपल्याला इथे काय वापरायचं आहे, मॅग्निट्यूडचा फॉर्म वापरायचा आहे. ठीक आहे. वेअर L इज व्हॉट, L इज द अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम मस्ट बी इक्वल्स टू P इंटू R, where P is the linear momentum and R is the radius vector or the distance of that particle from the axis of rotation. हा झाला जनरल फॉर्म्युला. ठीक आहे. मग आता हा जनरल फॉर्म्युला इथे आपल्याला मिळाला. मग अँग्युलर मोमेंटम फर्स्ट पार्टिकल साठी काय असेल, इट मस्ट बी इक्वल्स टू P1 R1. P1 ची व्हॅल्यू आपण इथे ऑलरेडी फाइंड आउट करून घेतलेली. P1 ची व्हॅल्यू काय आहे, m1 R1 ओमेगा. इथं R1 आहे, इथं पण R1 आहे, म्हणजे मग आपल्याला L1 काय मिळेल, L1 इज इक्वल्स टू P1 ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करतोय. बघा, m1 R1 ओमेगा इंटू R1 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली म्हणजे इथं आपल्याला L1 काय मिळाला, L1 मस्ट बी इक्वल्स टू m1 R1 स्क्वेअर ओमेगा. सिमिलरली आपण L2 काढूयात. L2 काय मिळणार आहे, L2 मस्ट बी इक्वल्स टू P2 इंटू R2 and it must be equals to, ज्यावेळेस आपण P2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत त्यावेळेस आपल्याला L2 काय मिळणार आहे, L2 इज इक्वल्स टू m2 R2 स्क्वेअर ओमेगा. असंच आपण काय करूया, Ln ची व्हॅल्यू काढूयात. Ln काय मिळणार आहे, Pn Rn इट मस्ट बी इक्वल्स टू mn Rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आता हे जे अँग्युलर मोमेंटम आपण फाइंड आउट केलं हे इच पार्टिकलचं केलं. आपल्याला काढायचं कोणाचं, होल बॉडीचं फाइंड आउट करायचं. मग होल बॉडीचं फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, येस आपल्याला या सगळ्यांची सम करावी लागेल. ठीक आहे, मी हे रफ करते. बघा, द टोटल अँग्युलर मोमेंटम हियर L इज इक्वल्स टू L1 प्लस L2 प्लस L3 प्लस 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 Ln. आता सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्या. L इज इक्वल्स टू L1 ची व्हॅल्यू काय मिळाली, L1 इज इक्वल्स टू m1 R1 स्क्वेअर ओमेगा प्लस L2 ची काय व्हॅल्यू आहे, m2 R2 स्क्वेअर ओमेगा प्लस 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 mn Rn स्क्वेअर ओमेगा. जे कॉमन आहे ते कॉमन काढा. L इज इक्वल्स टू याच्यामध्ये कॉमन काय आहे, ओमेगा आहे. ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे, m1 R1 स्क्वेअर प्लस m2 R2 स्क्वेअर प्लस 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 mn Rn स्क्वेअर ओमेगा कॉमन निघाला. L इज इक्वल्स हे आपण समेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं. समेशन mi ri स्क्वेअर I इज फ्रॉम 1 to n हे ब्रॅकेट मध्ये आणि हा ओमेगा असाच. याला काय म्हणतो आपण, येस इट इज कॉल्ड एज व्हॉट, इट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यामुळे इथे आपल्याला फॉर्म्युला काय मिळणार आहे, L इज इक्वल्स टू I ओमेगा and this is the required equation for the angular momentum of a rotating body. rigid bodyचा rotating bodyचा angular momentumचं इक्वेशन काय मिळालं, L is equals to I ओमेगा. 3 मार्कला हे इक्वेशन आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं. आलं लक्षात. परत एकदा रिवाइज करूयात आपण. सुरुवातीला आपण सगळे मासेस लिहिले m1 m2 अप टू mn.
masses of each particle r1 r2 up to rn, distance of each particle from the axis of rotation. इथं आपण व्हेलोसिटीचं रिलेशन वापरलं, v इज इक्वल्स टू r ओमेगा, दॅट मीन्स v1 इज इक्वल्स टू r1 ओमेगा, v2 इज इक्वल्स टू r2 ओमेगा अप टू vn इज इक्वल्स टू rn ओमेगा. त्याचप्रमाणे आपण लिनियर मोमेंटमचं इक्वेशन वापरलं. लिनियर मोमेंटम म्हणजेच मास इंटू व्हेलोसिटी. p1 इज इक्वल्स टू m1 इंटू v1, इट मस्ट बी इक्वल्स टू m1 r1 ओमेगा. आपण इथं काय केलं, v1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, तसेच p2 काढलं, pn काढलं. आपल्याला एक्सप्रेशन बघायचं आहे कशाचं, अँग्युलर मोमेंटमचं. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय, L इज इक्वल्स टू pr, therefore L1 इज इक्वल्स टू p1 r1, L2 इज इक्वल्स टू, मग इथं सॉरी L1 इज इक्वल्स टू p1 r1. इथं काय केलं, p1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. ठीक आहे, मग आपल्याला L1 हा मिळाला. तसंच आपण L2 ची काढली, Ln पर्यंत व्हॅल्यूज काढून घ्यायच्या, मग टोटल काढायचंय म्हणजे बॉडीचं काढायचंय. मग इथं आपण काय केलं, सगळ्याची सम घेतली, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला, ओमेगा कॉमन घेतला. हे म्हणजे आपण समेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं आणि याला काय म्हणतात, I म्हणतात. दॅट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. नाउ दिस इज द एक्सप्रेशन फॉर द अँग्युलर मोमेंटम. मग या ठिकाणी तुम्हाला याचं एसआय युनिट सुद्धा तुम्ही लिहू शकता. व्हॉट इज द एसआय युनिट, इट्स एसआय युनिट इज किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड. बिकॉज कसा हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचं एसआय युनिट काय, किलोग्राम मीटर स्क्वेअर, आणि ओमेगा याचं एसआय युनिट दॅट इज द अँग्युलर व्हेलोसिटी. याचं एसआय युनिट काय असतं, पर सेकंड असतं. अँग्युलर व्हेलोसिटी जे आपण फर्स्ट लेक्चर मध्येच पाहिलेलं आहे, अँग्युलर व्हेलोसिटीचं एसआय युनिट. त्यामुळे याचं एसआय युनिट काय मिळालं, किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड. हे याचं एसआय युनिट आहे. जर तुम्हाला डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे असतील तर तुम्ही डायमेन्शन्स पण फाइंड आउट करू शकता. L2 m1 t minus 1, L2 m1 t minus 1. These are the dimensions of angular momentum. हे अँग्युलर मोमेंटमचे डायमेन्शन्स तुम्हाला हवा असेल तर तुम्ही काढू शकता. किलोग्राम आहे, मास, मीटर स्क्वेअर आहे डिस्टन्स, आणि हा पर सेकंड आहे. वरती याला मायनस होईल, L2 डिस्टन्स आणि किलोग्राम. दॅट मीन्स याचं एसआय युनिट आणि डायमेन्शन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे ते म्हणजे टॉर्कचं इक्वेशन. टॉर्क ऍक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी. रोटेटिंग बॉडीवरती टॉर्कचं इक्वेशन फाइंड आउट करायचं म्हणजे किती टॉर्क ऍक्ट होतो. हे इक्वेशन आपल्याला 3 मार्कला एक्झाम मध्ये विचारलं जातं. बघूया. मगाशी आपण जे इक्वेशन पाहिलं त्या इक्वेशन मध्ये आपण अँग्युलर मोमेंटम साठीचा फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. आता आपल्याला कशाचं इक्वेशन पाहायचं आहे, टॉर्क ऍक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी. टॉर्कचं एक्सप्रेशन आपल्याला ठिकाणी पाहायचं आहे, बट ऑब्वियस आपल्याला डायग्राम ड्रॉ करावी लागणार आहे. हे इक्वेशन 3 मार्कला विचारलं होतं. नाउ दिस वन इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन, दिस वन इज द रिजिड बॉडी. दिस रिजिड बॉडी इज रोटेटेड विथ अँड कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन. आता मगाशी आपण इक्वेशन मध्ये, बरं ठीक आहे, मी आधी डायग्राम ड्रॉ करते मग तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगते. नाव इथं या ठिकाणी हा सेंट्रल पॉइंट किंवा पॉइंट आहे, वन सर्टन पॉइंट आहे, ज्या सर्टन पॉइंट मधून ऍक्सिस ऑफ रोटेशन पास ऑन झालेला आहे. m1 इज द मास ऑफ फर्स्ट पार्टिकल, किती डिस्टन्स वरती आहे, r1 एवढ्या डिस्टन्स वरती आहे. m2 इज द मास ऑफ सेकंड पार्टिकल, किती डिस्टन्स वरती आहे, r2 एवढ्या डिस्टन्स वरती आहे. तसाच आपण mn काढला, mn इज द मास ऑफ n पार्टिकल, किती डिस्टन्स वरती आहे, rn एवढ्या डिस्टन्स वरती आहे. बिकॉज रिजिड बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स अँड दीज आर द मासेस ऑफ इच पार्टिकल. आणि हे प्रत्येक पार्टिकलचे मासेस आहेत ते किती किती डिस्टन्स वरती आहेत हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ठीक आहे, मगाशी जे एक्सप्रेशन आपण पाहिलं त्याच्यामध्ये आपण अँग्युलर व्हेलोसिटी कॉन्स्टंट ठेवली होती. आता इथं रिजिड बॉडी जी रोटेट होते, ही रिजिड बॉडी रोटेट होत असताना याचं ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे. दिस रिजिड बॉडी इज रोटेटेड विथ अन कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन. हा फार महत्वाचा पॉइंट आहे. बिकॉज इक्वेशन तसंच मगाशी जसं आपण इक्वेशन सॉल्व्ह केलं त्याच स्टेप्स आपण फॉलो करतोय. बघा, कायनेटिक एनर्जीचं एक इक्वेशन आपण पाहिलं होतं ज्याच्यामध्येही आपण अशाच स्टेप्स फॉलो केल्या होत्या. त्याच्यानंतर मगाशी आपण एक इक्वेशन पाहिलं दॅट इज अँग्युलर मोमेंटमचं, त्याच्यामध्ये ज्या स्टेप्स फॉलो केल्या सेम तशाच स्टेप्स आपण इथं फॉलो करणार आहोत. फक्त थोडा लिटल डिफरन्स या ठिकाणी आहे. मगाशी जे इक्वेशन आपण पाहिलं त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं
तर कॉन्स्टंट व्हेलॉसिटी कशी होते, कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी होते, आणि इथं कॉन्स्टंट काय आहे तर अँग्युलर ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. आता हे जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स मूव्ह होतात विथ डिफरंट व्हेलॉसिटी, त्याची लिनियर व्हेलॉसिटी डिफरंट आहे. ठीक आहे. या पार्टिकल वरती जो फोर्स एक्झर्ट होतो, बिकॉज आपल्याला टॉर्कचं इक्वेशन काढायचं आहे, टॉर्कच्या इक्वेशन मध्ये फोर्स हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यामुळे या पार्टिकल वरती जो फोर्स, जी व्हॅल्यू फोर्सची एक्झर्ट होते ते फोर्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बिकॉज आता इथं आपण पाहिलेलं आहे की पार्टिकल काय करतात, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात विथ डिफरंट रेडा. ठीक आहे. मग हा फर्स्ट पार्टिकल आहे, याच्यावरती फोर्स किती ऍक्ट होतोय, F1 इज द फोर्स ऍक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल, F2 इज द फोर्स ऍक्टिंग ऑन सेकंड पार्टिकल, तसाच Fn इज द फोर्स ऍक्टिंग ऑन अ nth पार्टिकल, Fn इज द फोर्स ऍक्टिंग ऑन अ nth पार्टिकल. बघा आपण काय काय घेतलं होतं, पार्टिकलची लिनियर मोमेंटम घेतलं होतं. आता इथं आपण पार्टिकलचा फोर्स एक्झर्ट, बिकॉज जसं एक्सप्रेशन चेंज होणार आहे, जसा फॉर्म्युला चेंज होतो, तसं जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार ते नोटेशन्स आपण युज करतो. मग अशी आपल्याला रिक्वायरमेंट होती लिनियर मोमेंटमची म्हणून आपण लिनियर मोमेंटम वापरलं. बट आता इथं आपल्याला टॉर्कचं इक्वेशन काढायचं, आपल्याला इथं रिक्वायर्ड आहे फोर्स, म्हणून आपण या ठिकाणी काय केलं, फोर्स युज केला. ठीक आहे. मग आता जसं आपण मगाशी फाइंड आउट केलं, काय फाइंड आउट केलं तर आपण मासेस लिहिले M1, M2, Mn. हे काय आहे, मासेस आहेत, मासेस ऑफ इच पार्टिकल. त्याच्यानंतर R1, R2, Rn हे काय आहे, डिस्टन्स ऑफ इच पार्टिकल फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता मगाशी आपण जे रिलेशन वापरलं होतं, कोणतं रिलेशन वापरलं होतं, मगाशी आपण रिलेशन वापरलं होतं, रिलेशन बिटवीन द लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. आता आपल्याला रिलेशन वापरायचं आहे, रिलेशन बिटवीन लिनियर ऍक्सेलरेशन अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन. फर्स्ट लेक्चरमध्ये, फर्स्ट किंवा सेकंड लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे रिलेशन सांगितलेलं आहे. आठवत असेल तर वेल अँड गुड, नसेल आठवत तर बघा. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन लिनियर ऍक्सेलरेशन अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन? A इज इक्वल्स टू R अल्फा. काय रिलेशन आहे, A इज इक्वल्स टू R अल्फा, वेअर A इज द लिनियर ऍक्सेलरेशन, R इज द रेडियस वेक्टर अँड अल्फा इज द अँग्युलर ऍक्सेलरेशन. मग आता ह्या प्रत्येक पार्टिकलचं लिनियर ऍक्सेलरेशन वेगळं आहे, त्यामुळे मग या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, A1 इज इक्वल्स टू R1. अल्फा 1 लिहायचा का, नाही, अल्फा कसा आहे, कॉन्स्टंट आहे. तसंच आपण काय लिहिणार आहे, A2 इज इक्वल्स टू R2 अल्फा. तसंच आपण An इज इक्वल्स टू Rn अल्फा लिहिलं. मग अशी आपण काय वापरलं होतं, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. आता आपल्याला वापरायचं आहे रिलेशन बिटवीन लिनियर ऍक्सेलरेशन अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन. A इज इक्वल्स टू R अल्फा. ओके, R A लिनियर ऍक्सेलरेशन, R रेडियस वेक्टर, अल्फा अँग्युलर ऍक्सेलरेशन. मग या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करून घेतला. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला जो फॉर्म्युला युज करायचा आहे, तर ह्या व्हॅल्यूज आपण काढून घेतला. सिमिलरली आपल्याला फोर्सच्या पण व्हॅल्यूज काढून घ्याव्या लागणार आहेत साइड बाय साइड, बिकॉज आपल्याला तिथे सबस्टिट्यूट करायला पुढे इझी जाईल. पुढे जे ऍज पर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, फॉर्म्युला काय आहे फोर्सचा, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. जनरल फॉर्म्युला काय आहे फोर्सचा, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. मग हा फॉर्म्युला आपण वापरणार आहे. मग F1 साठी काय मिळेल, F1 इज इक्वल्स टू M1 A1. आता इथं A1 ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, ही A1 ची व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट करायची, म्हणजे F1 काय मिळेल, F1 इज इक्वल्स टू M1. A1 ची व्हॅल्यू आहे R1 अल्फा. जशी आपण F1 ची व्हॅल्यू काढली तशीच आपण F2 काढणार आहे. F2 इज इक्वल्स टू M2 A2 M2 R2 अल्फा. तसंच आपण काय काढणार आहोत, N ची व्हॅल्यू काढणार आहोत. Fn इज इक्वल्स टू Mn An, इट मस्ट बी इक्वल्स टू Mn Rn अल्फा. आता हे वेगवेगळ्या व्हॅल्यूज ऑफ फोर्सेस आपण फाइंड आउट केला. ठीक आहे. आता आपल्याला इक्वेशन कशाचं बघायचं आहे, टॉर्कचं इक्वेशन बघायचं आहे. तर टॉर्कचा जो फॉर्म्युला आहे, टॉर्कचा फॉर्म्युला आपण काय लिहितो, व्हेक्टर टो. इट इज इन द व्हेक्टर फॉर्म. व्हेक्टर टो इज इक्वल्स टू व्हेक्टर R क्रॉस व्हेक्टर F. पण आपण आता या ठिकाणी काय करणार आहोत, मॅग्निट्यूड फॉर्म युज करणार आहोत. त्यामुळे इथे आपल्याला काय मिळणार आहे, टो इज इक्वल्स टू R इंटू F. टॉर्कचा फॉर्म्युला काय मिळाला, टो इज इक्वल्स टू R इंटू F. हा जनरल फॉर्म्युला झाला. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला पार्टिकलचा काढायचा आहे. मग टो 1 काय मिळणार आहे, टो 1 इज इक्वल्स टू R1 F1. F1 ची व्हॅल्यू ही आहे, ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली, काय मिळणार आहे, हा R1 तसंच ठेवूया. F1 ची व्हॅल्यू काय आहे, M1 R1 अल्फा. R1 आणि R1 चा स्क्वेअर झाला, म्हणजे इथं काय मिळालं आपल्याला, M1 R1 स्क्वेअर अल्फा. ही व्हॅल्यू कशाची मिळाली, टो 1 ची मिळाली. सिमिलरली आपण टो 2 ची व्हॅल्यू काढूया. टो 2 इज इक्वल्स टू
τ2 is equals to r2 f2 it must be equals to m2. आता इथे सबस्टिट्यूट केलेले आहे तसेच आपल्याला सबस्टिट्यूट करायचे आहे m2 r2 स्क्वेअर अल्फा. तसंच आपण काय करणार आहोत तो n ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत. दॅट मीन्स rn fn it must be equals to mn rn स्क्वेअर अल्फा. ठीक आहे. आता ही झाली पार्टिकलची व्हॅल्यू. पार्टिकलचं टॉर्क म्हणजे पार्टिकल वरती किती टॉर्क ऍक्ट होतोय हे आपण काढलं. आपल्याला काढायचं काय या रिजिड बॉडी वरती किती टॉर्क ऍक्ट होतोय हे फाइंड आउट करायचं. मग काय करायचं यस बट ऑब्वियस आपल्याला इथे काय करावं लागणार आहे सगळ्याची ऍडिशन करावी लागणार आहे. म्हणजे टोटल टॉर्क टो इज इक्वल्स टू टो 1 प्लस टो 2 प्लस 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 टो n. ठीक आहे. मग आता काय करायचं या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूज आपण इथं सबस्टिट्यूट करूया. ठीक आहे. टो इज इक्वल्स टू टो 1 काय होता m1 r1 स्क्वेअर अल्फा प्लस m2 r2 स्क्वेअर अल्फा अप टू mn rn स्क्वेअर अल्फा. ठीक आहे. याच्यामध्ये कॉमन काय आहे अल्फा कॉमन आहे. टो इज इक्वल्स टू ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस 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 mn rn स्क्वेअर अल्फा कॉमन घेतला. हे आपण काय लिहिणार आहे समेशनच्या फॉर्म मध्ये. टो इज इक्वल्स टू समेशन mi ri स्क्वेअर वेअर i इज फ्रॉम 1 to n आणि इथे आपल्याला काय मिळाला अल्फा मिळाला. आणि हे म्हणजेच काय आहे इट इज व्हॉट इट इज कॉल्ड एज मोमेंट ऑफ इनर्शिया. दॅट मीन्स व्हॉट टो इज इक्वल्स टू. मग आपल्याला इथे फॉर्म्युला काय मिळणार आहे टो इज इक्वल्स टू आय अल्फा. काय मिळालं आपल्याला इक्वेशन टो इज इक्वल्स टू I alpha where I is what I is the moment of inertia, alpha is what it is the angular acceleration. मग हे required equation आहे टॉर्क साठीचं. टो इज इक्वल्स टू I alpha is the required equation for the torque. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचंय मगाशी आपण जे बघितलं होतं कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम. आता हे जे अँग्युलर मोमेंटम आहे याचं कॉन्झर्वेशन आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे जे आपण काय करणार आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया.